ठीक आहे. ठीक आहे. आपण आता रीड सिंगल सेल रीड करण्यासाठी कुठली ऍक्टिव्हिटी वापरू शकतो ते इथं पाहू. ठीक आहे. आतापर्यंत आपण एंटायर शीट रीड केली होती. ठीक आहे. आता आपण सिंगल जर सेल आपल्याला रीड करायची असेल ती कशी करू शकतो, तर त्याच्यासाठी रीड सेल ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. रीड सेल. आता तिचा यूज कसा करू शकतो, सपोज आपली ही फाईल आहे. ठीक आहे. आणि ह्या फाईलवरची सपोज आपल्याला फक्त
त्यावाल्या शीट मधला एखाद्या सेलचा डेटा रीड करायचा आहे, तर त्या शीटचं नाव आपल्याला प्रोव्हाइड करायला लागेल. ठीक आहे. आणि सपोज मला B1 चा डेटा रीड करायचा, तर मला तो इथं इंडेक्स द्यायला लागेल. इंडेक्स मध्ये ठीक आहे. आणि त्याचा आउटपुट व्हेरिएबल क्रिएट करावा लागेल. ठीक आहे. कंट्रोल के, सेल B1, मी बी सेलचा डेटा रीड करतोय म्हणून मी याला B1 नाव दिलं. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता इथं त्याचा फॉर्मॅट स्ट्रिंग आहे, डेटा टाईप. ठीक आहे. आपण ज्यावेळेस पूर्ण रीड रेंज करत होतो त्यावेळेस त्याचा डेटा टेबलचा फॉर्मॅट बनत होता. ठीक आहे. पण आता आपण सिंगल सेल रीड करतोय तर तो स्ट्रिंग मध्ये येतोय बाय डिफॉल्ट. ठीक आहे. जर मल्टिपल डेटा असेल तरच डेटा टेबल असतो. टेबल इज अ कलेक्शन ऑफ रो अँड कॉलम. पण या केसमध्ये आपण फक्त सिंगल एक सेल रीड करतोय तर ती स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होऊन जाते. ठीक आहे. आणि डिस्प्ले कसा करू शकतो, जशी तुम्ही स्ट्रिंग डिस्प्ले करता सेम लॉग मेसेज, राईट लाईन किंवा मेसेज बॉक्स काही पण यूज करू शकतो. सेल B1. ठीक आहे. त्याच्यामध्ये B1 मध्ये वेंडर कंटेंट होता, तो तुम्हाला मेसेज बॉक्स मध्ये डिस्प्ले झाला. ठीक आहे. सिमिलरली आपल्याला जर सिंगल सेल राईट करायची असेल तर ती कशी करू शकतो. राईट सेल ऍक्टिव्हिटी आहे. आता हाच सपोज मला B1 चा जो डेटा आहे तोच कुठेतरी वेंडर लिस्ट मध्ये सपोज D1 मध्ये लिहायचा आहे. आता D1 मध्ये काहीच डेटा नाही आपल्या शीटच्या. ठीक आहे. इथं D1 मध्ये काहीच डेटा नाही. सपोज आय वॉन्ट टू राईट हिअर. जो सेलचा डेटा होता तो आपण इथं टाकू शकतो ऍज पर युअर रिक्वायरमेंट. सपोज आता माझं काय आहे की ह्या शीट मध्ये मला अजून एक कॉलम ऍड करायचं. ठीक आहे. याचं कॉन्कॅटिनेशन करायचं मला ह्या दोन्ही फील्डचं. ठीक आहे. तर त्या ठिकाणी मला हेडर टाकायचं. त्या ठिकाणी तुम्ही हा एक राईट सेल यूज करू शकता. ठीक आहे. मला हेडर टाकायचा की कॉन्कॅटिनेशन ऑफ वेंडर आणि वेंडर कोड आणि वेंडर. तर त्या सिच्युएशनला तुम्ही असं सिंगल सेल राईट करू शकता आणि ती यूज करू शकता. ठीक आहे. आता मी एवढं एक्झिक्यूट करतो. वेंडर ठीक आहे. आपण सेव्हचा ऑप्शन क्लिक नाही केलेला मला. A1 ला तो राईट झालाय. सॉरी, आपण ते चेंज नाही केलं. ठीक आहे. इथं राईट सेल करताना इथं आपण A1च ठेवलंय, D1 केलं नाही म्हणून त्यांनी वेंडरच्या जागीच वेंडर टाईप केला. ठीक आहे. इथं दोन्ही पण आता वेंडर कोड आणि वेंडर एकच कॉलम झालाय पण तो ऍक्च्युली वेंडर कोड आहे इथं. ठीक आहे. ठीक आहे. आता सपोज मला नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स पाहिजे टेबल मधले, ती मी कशी प्रिंट करू शकतो. या प्रॉपर्टीज आहेत. या प्रॉपर्टीच्या बेसिसवर आपल्याला पुढे ऑपरेशन्स करायला लागतात. ठीक आहे. आता तिथं हे राईट रीड सेल किंवा राईट सेलचा काही उपयोग नाही. ठीक आहे. आपल्याला रीड रेंज करायला लागेल. त्याच्यामधून आपण नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स फाइंड आउट करू शकतो रीड रेंज करून. ठीक आहे. या दोन ऍक्टिव्हिटीज समजल्यात, रीड सेल, राईट सेल. ठीक आहे. सिंगल सेलचा डेटा फेच करायचा असेल तर रीड सेल कराल. सिंगल सेल मध्ये डेटा लिहायचा असेल तर राईट सेल. ठीक आहे. मी याला डिसेबल करतो आणि आपण त्या प्रॉपर्टीज कडे जाऊ त्याच्या डेटा टेबलची. हे पण तुम्ही सगळं मग ऍट ए टाइमच एक्झिक्यूट करून पहा. मी याला आता तात्पुरतं डिसेबल करतो. आता मला रीड रेंज करायची
ठीक आहे. आपण ही शीट रीड करून घेतली, आपली व्हेंडर लिस्ट जी आहे ती, ठीक आहे. आणि त्याचे आपण रो काउंट आणि कॉलम काउंट फाइंड आउट करतो. तर ह्या दोन प्रॉपर्टीज आहेत डेटा टेबलच्या, ठीक आहे. कुठल्या? रो काउंट आणि कॉलम काउंट. त्याच्या थ्रू आपल्याला किती रोज आणि किती कॉलम्स आहेत याची इन्फॉर्मेशन मिळते, ठीक आहे. तुम्ही पाहू शकता इथं आपल्या याच्यामध्ये 5 रोज आहेत, ठीक आहे. कारण ही फर्स्ट रो कन्सिडर नाही करत, याला ऍज अ हेडर कन्सिडर करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली आपल्याकडे किती रोज आहेत? 5 रोज आहेत, बरोबर. काउंट इज इक्वल टू 5. आणि कॉलमचा काउंट आपला 2 पाहिजे, 2 कॉलम्स आहेत आपल्याकडे, ठीक आहे. ठीक आहे. तर ह्या डेटा टेबलच्या प्रॉपर्टीच्या थ्रू आपण फाइंड आउट करू शकतो किती रोज आहेत, किती कॉलम्स आहेत, ठीक आहे. हे एवढं एक्झिक्यूट करून पहा सगळं. नंतर आपण पुढच्या ज्या फिल्टरेशनच्या ऍक्टिव्हिटीज कडे जाऊ. आधी हा वाला कोड एक्झिक्यूट करा, राईट सेल रीड सेलचा. आणि त्याच्यानंतर सगळ्यात वरती एक्सेल ऍप्लिकेशन स्कोप आहे, त्याच्या आतमध्ये या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, ठीक आहे. तुमच्याकडे नाही का कम्प्युटर? ऍक्टिव्हिटीज क्लासिक मधल्याच यूज करा, ठीक आहे. क्लासिक ऍक्टिव्हिटीज. दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज थोड्या जरा कॉम्प्लिकेटेड आहेत, ठीक आहे. ते आपण नंतर जाऊ बोलतोय. क्लासिकला फिल्टरला क्लिक कर. तू नवीन परत प्रोजेक्ट घेतलाय का आज? नवीन नको घेऊ ना, कालचा ओपन कर ना. त्याच्यामध्ये ऑलरेडी मग इन्स्टॉल कर त्याला. पॅकेज मॅनेज पॅकेज मध्ये जाऊन इन्स्टॉल करायचं. ऑल पॅकेजेसला क्लिक कर. ऑल पॅकेजेसला क्लिक कर.
ठीक आहे, झालंय का हे?
मध्ये डेटा आहे का तुम्ही एक मिनिट काय तो एरर काय कंटिन्यू so I don't same things corporate place navigations ती फाईल आहे ना अवेलेबल छोटी सिलेक्ट केली होती त्याच्यानंतर रिसेलचं काय केलं ऑब्जेक्ट सेल डेटा डिस्प्ले खाली फाईल जी ओपन आहे त्या फाईलच्या फाईल ते ना आणि ते डबल कोट करून ते सिलेक्ट करून ठेवलंय ना मध्ये क्लिक कर आता सेव्ह कर फाईल आता जर म्हणतो की ते जे सिलेक्ट करून ठेवलंय ती फाईल होल्ड केलेली त्याचा असं कन्सन्ट्रेशन होतं की इट इज यूज बाय सम अदर प्रोसेस ठीक आहे म्हणजे कॅप्चर मध्ये ती फाईल रीड नाही करू शकत म्हणून तो प्रॉब्लेम नाही त्याचा डेटा मग तिथंच राईट करतो दुसरीकडे राईट करून ठीक आहे झालंय ना एवढं झालंय सगळ्यांचं मध्ये त्याच्यामध्ये स्पेसिफिक कुठली सीट सेल रीड ती आधी ती डिस्प्ले झालं पाहिजे फुल एक्सटर्नली त्याला नाव देऊन दिसत नाही डेटा डिस्प्ले झाला पाहिजे डिपार्टमेंट शीट नाही डिपार्टमेंट कुठं C1 C1 आणि व्हॅल्यू काय आहे डिपार्टमेंट तो हार्ड व्हॅल्यू टाकली C1 मध्ये डिपार्टमेंट शीटच्या अंडर डिपार्टमेंट नाव काय आहे काय लिहिले त्याच्या हिशोबाने आणि अजून एक एक्स्ट्रा शीट बनवतो
ठीक आहे, चालेल. झालंय कितपर्यंत सगळ्यांचं? झालं? ठीक आहे, आपण पुढे जाऊ, नंतर करा तुम्ही काय जी प्रॅक्टिस राहिली असेल ती. आता हा माझ्याकडे डेटा टेबल आहे, ठीक आहे. याचं मला इटरेशन करायचं, ठीक आहे. 1 बाय 1 सगळे रोज चेक करायचे मला, ठीक आहे. ते मी कसे करू शकतो? तर त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर इच ऍक्टिव्हिटी आहे, ठीक आहे. आता मी हे डिसेबल केलंय, याचा स्कोप वाढवतो. आता मी डिरेक्टली याच्यामध्ये नाही करत ते एक्झिक्युशन, ठीक आहे. याच्या बाहेर एक्झिक्युशन करतो. एक्सेल ऍप्लिकेशन स्कोपच्या वरती याचा सिक्वेन्सचा स्कोप घेतो, म्हणजे मला हे बाहेर ऍक्सेसिबल राहील, ठीक आहे. आता इथं जशी आपण बाकीच्या दुसऱ्या याच्यासाठी ऍरे साठी वगैरे फॉर इच ऍक्टिव्हिटी यूज केली, तशी डेटा टेबल साठी स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी आहे फॉर इच रो इन डेटा टेबल. तो 1 बाय 1 रो इटरेट करतो, ठीक आहे. फॉर इच फॉर इच सर्च केल्यानंतर तुम्हाला हा डेटा टेबल साठी स्पेसिफिक आहे, फॉर इच रो इन डेटा टेबल, ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, इथं आपल्या डेटा टेबलचं नाव तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, ठीक आहे. जो डेटा टेबल आपण रीड केला होता फाईल मधला तो डेटा टेबल असेल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फॉर इच रो इन डेटा टेबल, आणि सपोज मला याच्यामधला फक्त कॉलम पाहिजे वेंडर, फक्त वेंडरचा कॉलम पाहिजे, तर तो मी कसा डिस्प्ले करू शकतो? आता याचा प्रत्येक रो आपला रीड होतोय आणि तो रो सेव्ह होतोय आपला करंट रो मध्ये, ठीक आहे. फर्स्ट रो नंतर सेकंड येईल, थर्ड येईल, तो इटरेट करतोय 1 बाय 1, ठीक आहे. जसा तुमचा ऍरे इटरेट होता सेम, ठीक आहे. ऍरे मध्ये तुम्हाला इथं इथं वरती दिसायचं करंट टेक्स्ट किंवा करंट नंबर काय जो असेल तो, ठीक आहे. इथं तसं प्रत्येक व्हॅल्यू स्टोअर होती तुमची करंट रो मध्ये, ठीक आहे. आणि त्या करंट रो मधला आपल्याला स्पेसिफिक कॉलम पाहिजे. या केसमध्ये आपल्याला पाहिजे सपोज वेंडर, ठीक आहे, आणि टू स्ट्रिंग, कारण आपल्याला त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं. तो ऑब्जेक्ट आहे डेटा टेबलचा, ठीक आहे. करंट रो डॉट वेंडर डॉट टू स्ट्रिंग, तर हा काय करेल मग याच्यामुळं फक्त हा वाला कॉलम रीड करेल आणि याची प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला मेसेज बॉक्स मध्ये डिस्प्ले करेल, ठीक आहे. रन करतो मी एवढा कोड. हा तो वरचा काउंट आहे रो आणि कॉलमचा. आता तुम्ही पाहू शकता इथं ऍग्री शॉप, त्याच्यानंतर ऍगेथॉन ट्रेडिंग, एनजे टेरांटिनो, काय जो डेटा असेल तो 1 बाय 1 डिस्प्ले करेल, ठीक आहे. आता जर आपल्याला पहिला कॉलम घ्यायचा असेल तर तो पण आपण सिमिलरली याच्यामध्ये पहिला कॉलम पण आपण डिस्प्ले करू शकतो, ठीक आहे. वेंडरच्या ऐवजी वेंडर कोड पण टाकू शकतो, ठीक आहे. सपोज याच्यामध्येच मला ऍड करायचा आहे तो, तर तो मी कसा करू शकतो? BCRLF हे न्यू लाईन साठी फंक्शन आहे, ठीक आहे. आणि करंट रो परत ब्रॅकेट मध्ये तुमचा जो कॉलम पाहिजे तो डॉट टू स्ट्रिंग,
ठीक आहे. आता हे 2 कॉलम आपल्याला नेक्स्ट लाईन मध्ये दिसतील मेसेज बॉक्स मध्येच. YouTube तो जो काउंट आहे तो डिस्प्ले होतो. तुम्ही पाहू शकता आता आपला आधी आपण ऍग्री शॉप टाकला होता, त्याच्यानंतर त्याचा कॉलमचा दुसरा कॉलम नंतर ऍड केलेला आपण वेंडर कोडचा. ठीक आहे. फर्स्ट रो मधला, नंतर सेकंड रो मधला, नंतर थर्ड रो मधला, फोर्थ आणि लास्ट फायनल. तर डेटा टेबलचं जर इटरेशन करायचं असेल तर आपल्याला फॉर इच रो इन डेटा टेबल ही ऍक्टिव्हिटी घ्यायला लागते. इथं तुमचं रोचं नेम तुम्ही हे चेंज करू शकता. फक्त जर मला रो ठेवायचं असेल तर ते पण मी ठेवू शकतो. अजून काही टाकायचं असेल करंट रोच्या ऐवजी तर ते पण तुम्ही टाकू शकता, जसं व्हेरिएबलचं तसं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे त्याच्यातला रिक्वायर्ड डेटा जो आहे तो तुम्ही इथं डिस्प्ले करू शकता. आता ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याकडं फक्त 2च कॉलम आहेत म्हणून आपण डिस्प्ले केलेत. पण सपोज अशी केस आहे की याच्यामध्ये 100 कॉलम्स एखाद्या फाईलमध्ये आणि त्याच्यामधले आपल्याला स्पेसिफिक पाहिजे तर ते आपण स्पेसिफिकली इथं डिस्प्ले करू शकतो. त्या केसमध्ये आपल्याकडे 2च आहेत म्हणून आपण 2च डिस्प्ले करतोय. पण ऍज पर रिक्वायरमेंट आपण चेंज करू शकतो. वाढवायचे असेल तर वाढवू शकतो. ठीक आहे. हे इटरेशन कसं करायचे हे समजलंय फाईलमध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर मला फिल्ट्रेशन करायचं असेल ह्या डेटाचं तर ते मी कसं करू शकतो. ठीक आहे. त्याच्यासाठी 2-3 मेथड्स आहेत आपल्याकडे, ते आपण वन बाय वन पाहू. ठीक आहे. आता मी काय करतो याच्यामध्ये जो आपला डेटा आहे त्याला डुप्लिकेट करून घेतो. ठीक आहे. डुप्लिकेट म्हणजे हाच डेटा परत खाली कॉपी करतो, म्हणजे आपल्याला थोडासा जास्ती डेटा मिळेल इथे, दुसरं काय नाही. ठीक आहे. ही फाईल सेव्ह केली. सपोज मला फक्त आता याच्यातला ऍग्री शॉपचाच डेटा पाहिजे, बरोबर. फक्त हाच डेटा पाहिजे मला. तर मी फिल्ट्रेशन कशा पद्धतीने करू शकतो त्याच्यासाठी आपल्याकडे 2-3 वेज आहेत, ते आपण पाहू. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण इफ पण टाकू शकतो. ठीक आहे. इथं इफ टाकला मी, सपोज करंट रो, आणि त्याच्यामध्ये आपला कॉलम जो आहे, सपोज हा वाला कॉलम मला पाहिजे, ऍग्री शॉपचाच डेटा मला पाहिजे, बरोबर. तर व्हेंडर इज इक्वल टू ऍग्री शॉप. ठीक आहे. इथं आपल्याला त्याला टू स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायला लागेल, तरच तो स्ट्रिंग बरोबर कम्पेअर करू शकतो. ठीक आहे. आपण फक्त आता याच्या थ्रू आपण फक्त वेंडर ऍग्री शॉप असेल त्याचा डेटा डिस्प्ले करतोय इफ टाकून. ठीक आहे. आता तुम्ही पाहू शकता इथं ऍग्री शॉपचा डेटा आपल्याकडे 1, 2 आणि 3 टाइम्स अवेलेबल आहे, बरोबर. आता तुमचा कॉलमचा आणि रोचा काउंट, कॉलमचा नाही काउंट वाढला पण रोचा काउंट वाढलेला तुम्हाला दिसतोय, 15 झाला इथं, 16 दिसतोय, पण फर्स्ट इज अ हेडर. ठीक आहे. कॉलम काउंट ऍज इट इज तोच राहील. ठीक आहे. आता फक्त ऍग्री शॉपचाच डेटा मेसेज बॉक्स मध्ये डिस्प्ले होईल. ठीक आहे. बाकीचा डेटा डिस्प्ले होणार नाही. आपण इथं इंटरनली या फॉर ईचच्या आतमध्ये फिल्टर लावलाय. ठीक आहे. पण सपोज मला याच्या बाहेरच जर फिल्टर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे दुसरी ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. पण हे ऍटलिस्ट एवढं, हे याच्यामध्ये कसं फिल्टर करायचं हे समजलंय तुम्हाला. त्या फॉर ईच रो इन डेटा टेबलच्या आतमध्ये आपण फिल्टर कसा लावला हे समजलंय का इफ मध्ये. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? ठीक आहे. आपण एक इफ स्टेटमेंट लिहिलं इथं. ठीक आहे. याच्यामध्ये आपण कंडिशन चेक केली की करंट रो डॉट वेंडर डॉट टू स्ट्रिंग इज ऍग्री शॉप. ठीक आहे. जर तो असेल तर मेसेज डिस्प्ले कर, अदरवाईज काहीच नाही. ठीक आहे. एल्स मध्ये काहीच नाही. अशा पद्धतीने आपण फिल्टर करू शकतो. आणि दुसरी फिल्टरची मेथड आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिरेक्टली आपण फिल्टर करू शकतो डेटा.
फिल्टर डेटा टेबल ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. याच्यामध्ये आपला जो इनपुट टेबल असेल तो वरती जाईल, डीटी वेंडर, आणि सपोज मला वेगळा डेटा टेबल क्रिएट करायचा, सपोज डीटी फिल्टर. ठीक आहे. हा डीटी फिल्टर पण तुमचा, आपण डेटा टेबल इनपुट देतोय तर आउटपुट पण तुमचा डेटा टेबलच असेल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जो कॉलम तुम्हाला फिल्टर करायचा तो कॉलम देऊ शकता. इथं मल्टिपल कंडिशन पण तुम्ही देऊ शकता. सपोज मला आता वेंडर, ठीक आहे, इथं वेंडर मध्ये मी जो कॉलम द्यायचा तो कॉलम देईल. ठीक आहे. इथं कंडिशन देऊ शकता ऑपरेशन तुम्ही, तुम्हाला इक्वल्स टू पाहिजे, नॉट इक्वल्स टू पाहिजे, एम्प्टी पाहिजे, कंटेन्स पाहिजे, एक्झॅक्ट मॅच पाहिजे असेल तर इक्वल्स टू पाहिजे, बरोबर. आणि इथं तुम्ही ती व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकता जी तुम्हाला पाहिजे ती. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये आपण सपोज आता हा अॅगेथॉन ट्रेडिंग टाप पाठवू. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपण हा डेटा जर आपल्याला डिरेक्टली पाहिजे असेल अॅगेथॉन ट्रेडिंग वाला, तर आपल्याकडं आता ही फॉर इच नाही यूज करत मी, आपण डायरेक्ट जो आपला आउटपुट डेटा टेबल होता तो यूज करू इथं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ऍट ए टाइम सगळा डेटा दिसेल इन्स्टेड ऑफ मेसेज बॉक्स. आपण इथं डीटी फिल्टर पास करू त्याला, त्याचा एक व्हेरिएबल क्रिएट करून घेऊ, कंट्रोल की एचटीआर फिल्टर. आणि एचटीआर फिल्टर डेटा इथं डिस्प्ले करू. ठीक आहे. हे मी 2 डिसेबल करतो. ठीक आहे. इथं फक्त तुम्हाला अॅगेथॉन ट्रेडिंगचा डेटा डिस्प्ले झालाय, बाकी कुठलाच डेटा डिस्प्ले नाही झाला. आपण तो फिल्टर करून घेतला होता फिल्टर डेटा टेबल ऍक्टिव्हिटीच्या मध्ये. ठीक आहे. तर फिल्टर डेटा टेबल ऍक्टिव्हिटी कशी यूज करतात ते परत एकदा मी समजून सांगतो तुम्हाला. ठीक आहे. याच्या प्रॉपर्टीज मध्ये चेक करा. इनपुट मध्ये तुमचा जो डेटा टेबल तुम्हाला फिल्टर करायचा आहे तो पास होईल. ठीक आहे. आउटपुट मध्ये ज्याचा म्हणजे ज्याच्यामध्ये कन्वर्ट फिल्टर डेटा टेबल जर सेम ठेवायचा असेल तर तुम्ही डीटी वेंडर पण ठेवू शकता, पण त्याच्यामध्ये मग फक्त फिल्टर डेटा स्टोअर्ड राहील. जो पहिला तुमचा एक्झिस्टिंग जो नॉर्मल टेबल होता तो पूर्ण नाही राहणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये तेवढेच कॉलम राहतील जे फिल्टर असेल, म्हणून आपण वेगळा टेबल क्रिएट करून घेतोय ज्याच्यामुळे आपल्याला फक्त फिल्टर डेटा मिळेल. ठीक आहे. आणि जे कंडिशन आहेत कॉन्फिगर त्याच्यामध्ये आपण त्या कंडिशन टाकतोय. इथं आपण मल्टिपल कंडिशन पण टाकू शकतो इथं ऍड करून. ठीक आहे. इथं कॉलम ऍड करू शकतो, इथं कीप किंवा रिमूव्ह. आता मी याला रिमूव्ह केलं तर अॅगेथॉन ट्रेडिंग सोडून जेवढा पण डेटा आहे तेवढा डिस्प्ले होईल. ठीक आहे. आणि कीप केला तर फक्त अॅगेथॉन ट्रेडिंग वाला डेटा इथं डिस्प्ले होईल. ठीक आहे. हा इनपुट आहे, हा आउटपुट आहे, आणि इथं तुमची ऍक्च्युअल कंडिशन आहे. ठीक आहे. आता आपण इक्वल्स टू कंडिशन चेक करतोय. इक्वल्स टू जर असेल तर मग तो डेटा कीप करेल त्या वेंडरचा. आता ह्या सिच्युएशनला अॅगेथॉन ट्रेडिंगचा त्याने कीप केलाय. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? ठीक आहे. मग एवढं एक्झिक्यूट करा. आपण 2 प्रकारे डेटा फिल्टर करू शकतो. एक फॉर इच मध्ये इफ स्टेटमेंट लावून, आणि दुसरा डिरेक्टली ऑप्शन आहे फिल्टर डेटा टेबल.
टेबलची वर जे तुम्ही रीड रेंज मध्ये करताय ना ते तीच पास करा. झाले काय डाऊट याच्यामध्ये? त्या फिल्टर कॉन्फिगर फिल्टर मध्ये तुम्हाला जो कॉलम फिल्टर करायचा तो पास करायचा आहे आणि जी व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला ती पास करायची आणि मध्ये कंडिशन इक्वल्स टू नॉट इक्वल्स टू कंटेन्स काय जे करायचं ते करू शकता ऑपरेशन. बरोबर अजून खाली घ्यायचं.
तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही कंडिशन चेंज करू शकता, तुमची जी फाईल असेल त्याच्याप्रमाणे. ठीक आहे. कॉलम पण सिमिलर नसेल माझ्यासारखा, तुमचा जो कॉलम आहे तो पास करा आणि व्हॅल्यू पण तुमच्या ज्या आहेत त्या पास करा तिथे, तुम्ही जो टेबल त्याच्यामध्ये क्रिएट केलाय त्याच्याप्रमाणे. कंडिशन मध्ये काय कुठल्या इथं वरती का? करंट रो तुझा जो कॉलम आहे तो, आणि त्याची ऍक्च्युअल तुला जी कंडिशन चेक करायची ती. ठीक आहे. इथे इक्वल टू चेक करतोय मी ऍग्री क्रॉप, आणि कुठल्या कॉलम मध्ये चेक करतोय तो कॉलम इथं पास होईल. ठीक आहे. अजून एक सिलेक्ट मेथड पण आहे, ज्याच्यामध्ये आपण डेटा फिल्टर करू शकतो, ते आपण उद्या पाहू. ठीक आहे.
ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे?